ईशा, अगं ये ईशा, ऐक ना, आज मला खूप बोर होईल गं. अरे पण मला थांबता येणार नाही. तुला बरं नाही म्हणून तुला घरीच थांबावं लागेल. ए बघ, आज कामवाली लतिका ही येणार आहे. ए बघ आली. तिच्याकडून सर्व काम करून घे. मी घरी नाही तर सगळं काम तिच्याकडून तू करून घ्यायचं. लतिका साहेबांना बरं नाही, त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं. त्यांचं सगळं काम आवरून द्यायचं. आज मी घरी नाही. लतिका सारखी माझ्याकडे बघत होती आणि मी ही तिच्याकडे बघत होतो. ईशा आता आवरावर करत होती. तिला जायचं होतं. अवघ्या 5 मिनिटात ती निघणार होती. लतिका कामाला लागली होती, पण मी तिच्याकडे एकटक बघत होतो. खरंच लतिका खूप सुंदर आहे. कामवाली बाई एवढी सुंदर असू शकते मी कल्पनाच केली नव्हती. आता घरातील सगळे गेले होते. मी बाहेर जाऊन गेट लावून आलो होतो आणि लतिकाला आवाज दिला. लतिका, तुझ्या ईशा मॅडमने सांगितलं आहे मी जे काम सांगितलं ते तू करायचं. हो साहेब, तुम्ही सांगितलं ते सर्व करेल. सांगा मला काय करायचं. बरं सांगेल, आधी तू तुझं काम करून घे. काही राहिलं तर मी तुला आवाज देईल. तुला आवाज येतो. लतिका तिच्या कामाला लागली होती. मला खूप अस्वस्थ वाटत होते. मी लगेचच लतिकाला आवाज दिला. लतिका, अगं ये लतिका. लतिका धावतच माझ्या रूममध्ये आली. मी माझ्या बेडरूममध्ये होतो, लोळलेला होतो. लतिका आली आणि म्हणायला लागली, काय झालं साहेब? लतिका, मला आज कसं तरी होतंय ग. डोकंही खूप दुखतंय. माझ्यासाठी एक कडक चहा करशील का प्लीज? लतिका किचनमध्ये चहा बनवत होती आणि मग तिने माझ्या बेडरूममध्ये कडक चहा आणून देऊन दिला आणि म्हणाली, साहेब चहा घ्या बरं. तुम्हाला गोळी देऊ का? डोक्याची मालिश करून देऊ का? नाही तर डोकं दाबून देते. मॅडमांना मला तुमची काळजी घ्यायला लावली आहे, सांगितली आहे, तर त्यांना कळलं की मी तुम्हाला बरं नाही आणि मी तुम्हाला काहीच गोळी वगैरे दिली नाही तर मॅडमांना खूप राग येईल. प्लीज सांगा मी काय करू? तर मी हे तिचं सगळं बोलणं ऐकलं आणि तिला सांगितलं, ए बघ, का तुला पैशांची खूप गरज आहे मला माहीत आहे, पण ए बघ, मी तुला आता जे सांगतो तू आधी ते शांत ऐकून घे आणि मग त्याच्यावर रिॲक्ट कर, ओके? मी लतिकाला सांगणारच होतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. लतिका, जा बरं, आधी कोण आहे बघ, मग सांगतो तुला. आधी दरवाजा उघडून घे. लतिकाने दरवाजा उघडला आणि लगेच दरवाजाच्या बाहेर ईशा आलेली होती. ती मला आवाज देऊ लागली. वरून मी येऊन लागले. तुला करमत नव्हतं, तू मला सांगितलं ना मी एकटा कसा राहू, तर मी आज घरीच राहून गेली. बॉसला फोन करून दिला, सुट्टी टाकून दिली. ए बघ, तुझ्यासाठी मी घरी परत आले, येऊन लागले. हे सगळं ऐकून वरून खूप हताश आणि निराश होऊन गेला आणि स्वतःच मनाशी बोलायला लागला स्वतःच्या. आज आली तर काय झालं? केव्हा तरी मला लतिका एकटी सापडेलच ना. केव्हा सापडते बघू. पण सापडली तेव्हा पुढची स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल, अशाच नवनवीन स्टोरी जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर प्लीज माझ्या या स्टोरीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा. म्हणजे तुम्ही कमेंट केल्याने माझं मोटिवेशन अजून वाढेल आणि अजून छान पद्धतीने मी तुम्हाला स्टोरी प्रेझेंट करू शकेल. प्लीज तर मग चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या